एस के कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. विद्यार्थ्यांनो, 12th कॉमर्स बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या सब्जेक्ट मधला पार्टनरशिप फायनल अकाउंट या टॉपिकवर आधारित जे अनसॉल्व प्रॉब्लेम आहेत त्याचं सेशन आपण सध्या घेतो आहे. आज आपल्याला या टॉपिकवरचा जो प्रॉब्लेम नंबर 9 आहे, जो तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 62 वर आहे, आपण हा सोडवणार आहोत. जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा. वेळोवेळी सर्व टॉपिकचे आन्सर्स आणि थिअरी पार्ट आपणाला YouTube वर अवेलेबल होईल. चला सुरू करूया आजचा प्रॉब्लेम नंबर 9 फायनल अकाउंट. सन अँड मून आर पार्टनर्स in partnership sharing profits and losses equally. You are required to give effects of adjustment with the help of following information. खाली आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. छोटासा ट्रायल बॅलन्स आहे आणि साधारणपणे 7 ऍडजस्टमेंट्स आहेत. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर बॅलन्स शीट अँड पार्टनर्स करंट अकाउंट ओनली. करंट अकाउंट आहे म्हणजे या ठिकाणी कॅपिटल अकाउंटची फिक्स मेथड आहे. ज्या वेळेला कॅपिटलची फिक्स मेथड असते त्यावेळेला कॅपिटल हे बदलत नाहीत, त्याऐवजी करंट अकाउंट मध्ये बदल होतो. ठीक आहे. खाली आन्सर्स दिलेले आहे, तेवढे आन्सर्स आपले आले पाहिजे. सुरू करूया. तर या उदाहरणामध्ये आपण फक्त प्रिपेअर करणार आहोत बॅलन्स शीट आणि पार्टनरचं करंट अकाउंट. या ठिकाणी खाली पार्टनरचं करंट अकाउंट बॅलन्स शीट आणि पार्टनरचं करंट अकाउंट मी बनवून ठेवलेलं आहे. यामध्ये आपण आता पोस्टिंग करूया. सर्वात अगोदर करंट अकाउंट आहेत म्हणजे आपणास माहिती आहे कॅपिटल फिक्स आहे. हे जे कॅपिटल आहे 33,500 हे कॅपिटल मी बॅलन्स शीट मध्ये ॲज इट इज लिहितो आहे. या ठिकाणी येईल पार्टनर्स कॅपिटल. पहिला पार्टनर आहे आपला सन, दुसरा पार्टनर आहे मून. दोघांचं कॅपिटल 33,500. दोघांचे मिळून कॅपिटल होईल 33, 66 आणि 67,000. ठीक आहे. सिमिलरली करंट अकाउंटचे बॅलन्सेस दिलेले आहेत. करंट अकाउंट सन नावाचा पार्टनर क्रेडिट साइडला आहे आणि मून नावाचा पार्टनर डेबिट साइडला आहे. याचा अर्थ सनचं कॅपिटल क्रेडिट बॅलन्स आहे करंट अकाउंटचं, आणि मूनचं करंट अकाउंटचा डेबिट बॅलन्स आहे. 6,000 आणि 4,000 आपण करंट अकाउंटला पर्टिक्युलरली लिहून टाकूया. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, सन नावाच्या पार्टनरचे 6,000 आहे, मून नावाच्या पार्टनरचं काहीही दिलेलं नाही, आणि मून नावाचा पार्टनर डेबिट साइडला आहे. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन मून नावाच्या पार्टनरचे 4,000 या ठिकाणी आपल्याला टाकलेले आहेत. त्यानंतर पहिली ऍडजस्टमेंट, फर्स्ट ऍडजस्टमेंट, पार्टनर्स आर एंटायटल टू गेट सॅलरी 6,000 पर ॲनम एका वर्षाला. प्रत्येक पार्टनरला 6,000 रुपये सॅलरी मिळणार आहे. इन ऍडिशन टू देअर प्रॉफिट्स अँड लॉस शेअरिंग, म्हणजे प्रॉफिटच्या व्यतिरिक्त 6,000 रुपये दर वर्षाला मिळणार आहे. हे मिळणारे पैसे आपल्या फर्मचा लॉस आहे, पार्टनरशिपचा खर्च आहे, म्हणून कॅपिटल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये हे डेबिट साइडला जाईल. आणि या मिळणाऱ्या पैशामुळे पार्टनरचं कॅपिटल वाढतं, ऍड होतं, म्हणून पार्टनर कॅपिटलच्या क्रेडिट साइडला जाईल. पण कॅपिटल ऐवजी आपण या उदाहरणामध्ये कोणतं अकाउंट मेंटेन करतो आहोत? करंट अकाउंट. म्हणून बाय सॅलरी टू पार्टनर किती आहे? 6,000 पर ॲनम प्रत्येकाला. याचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसला जाईल. आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नाही बनवत आहोत.
Depreciate land and building, furniture and machinery 10%, 5% and 3%. First of all, find out the value of building, land and building. Here it is 40,000. Building 40,000. या ठिकाणी मी लिहितो लँड अँड बिल्डिंग 40,000 रुपये. त्यावरती मला करायचं लेस डिप्रिसिएशन किती 10%. What is the 10% of 40,000? That is 4,000 and 36,000. सेकंड इफेक्ट जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला, पण आपल्याकडे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नाही. त्यानंतर आपल्याकडे आहे फर्निचरची किंमत किती आहे 18,000. त्यावर डिप्रिसिएशन 5%. सिमिलरली फर्निचर 18,000 लेस डिप्रिसिएशन 5%. What is the 5% of 18,000? That is 900 and answer is 17,100. सेकंड इफेक्ट कुठे जाणार प्रॉफिट अँड लॉसला, आपण या उदाहरणात बनवलेलं नाही. तिसरं मशिनरी. What is the amount of मशिनरी 40,000, पण ब्रॅकेट मध्ये काय दिलंय परचेस ऑन 1 जुलै. म्हणजे ही जी मशिनरी घेतली तुम्ही ती 1 जुलैला घेतली. विद्यार्थ्यांनो ती वर्षभर वापरली का 1 जुलै नंतर वापरली, मग जुलै नंतर मार्च पर्यंत 9 महिने होतात, मग 9 मंथचं डिप्रिसिएशन काढावं लागेल. फर्स्ट अपॉन आपण काय करूया या ठिकाणी लिहूया मशिनरीची किंमत आहे 40,000 रुपये. त्याला आम्हाला दाखवायचं लेस ॲज युजल डिप्रिसिएशन किती आहे 3% आहे ना. डिप्रिसिएशन 3% आहे, रिस्पेक्टिव्हली आहे म्हणजे अनुक्रमे बिल्डिंगला 10%, फर्निचरला 5%, मशिनरीला 3%. ओके. परंतु हे जे 3% आहे हे फक्त 9 महिन्याचे करायचे आपल्याला. मी इथं उल्लेख करतो फॉर 9 मंथ्स. 9 महिन्यासाठी आता 40,000चा 1% म्हणजे 400 रुपये, 3% म्हणजे 1,200, म्हणजे आपण त्याला 1200 म्हणतो. 1200 रुपये 12 महिन्याचे तर 9 महिन्याचे 900 रुपये. हाऊ सिंपल कॅल्क्युलेशन. अमाऊंट किती बाहेर 39,100. सेकंड इफेक्ट कुठे जाणार डिप्रिसिएशनचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला, जे आपण या उदाहरणात बनवलेलं नाही. इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5% पर एनम. व्हॉट इज अमाऊंट ऑफ कॅपिटल 33,500. 33,500 चे 5%. कॅपिटलच्या व्याजामुळे कॅपिटल वाढतं, आणि कॅपिटल वाढतं म्हणजे आपण कॅपिटलच्या क्रेडिटला लिहितो. पण कॅपिटल ऐवजी कोणता अकाउंट आहे आपल्याकडे आता शाबास कोणता आहे करंट अकाउंट. 5% 5% कशाच्या 33,500च्या. 33,000च्या 5% किती येतील 3350, 3,350, 3,300, 1,600, 1,675, 1,675. तुम्हाला समजत नसेल तर या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून दाखवतो. याचे 5% पहा इज इक्वल टू 33,500 गुणिले 5% इज इक्वल टू 1675. ओके 1675. या ठिकाणी मला 1,675 लिहायचे आहे. दुसऱ्या पार्टनरला सुद्धा 1,675. दोघांचं कॅपिटल सारखं आहे, दोघांची टक्केवारी सारखी आहे, दोघांना व्याज सारखंच मिळेल. याचा दुसरा इफेक्ट जाईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला, जे आपण बनवलेलं नाही. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहित असतो आपण. ट्रेडिंग अकाउंट आपल्याकडे आज नाही. 60,743 क्लोजिंग स्टॉक आपण डायरेक्ट कुठे लिहितो आहोत. क्लोजिंग स्टॉक किती होता 60,743. 60,743. ओके. त्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे वेजेस इन्क्लूड 1,000 ऍज ऍडव्हान्स गिवन टू वर्कर. या ठिकाणी ट्रायल बॅलन्स मध्ये तुम्हाला वेजेस दिलेले आहेत 2,000 रुपये. हे 2,000 रुपये आपण पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंटला लिहिले असते, पण ट्रेडिंग अकाउंट नाही आहे. त्यातून आपण ऍडव्हान्स आहे म्हणजे प्रीपेड आहे. प्रीपेड आपण काय करतो लेस करतो. लेस केल्यानंतर दुसरा इफेक्ट कुठे जातो ऍडव्हान्स पेमेंट केलं असेल ती आपली ऍसेट असते. या ठिकाणी लिहितोय मी ऍडव्हान्स वेजेस
किती रुपये आहे 1000 रुपीज. ओके. त्यानंतर इंटरेस्ट ड्यू बट नॉट पेड ₹800. या ठिकाणी इंटरेस्ट पेड केलेला इंटरेस्ट किती दिसतोय नाही आहे, म्हणजे इंटरेस्ट पेड केलेलं नाही. ड्यू बट नॉट पेड याचा अर्थ आउटस्टँडिंग आहे. आउटस्टँडिंग आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ऍड केलं असतं आणि दुसरा इफेक्ट या 800 रुपयाचा जाईन आपला लायबिलिटी साईडला. या ठिकाणी मी लिहितो आउटस्टँडिंग इंटरेस्ट 800 रुपीज. त्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट आहे टोटल नेट प्रॉफिट 18,113 38,113 रुपये 38,113. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट शेअरिंग रेशो काय दिलेला इक्वली म्हणजे याचे दोन समान तुकडे करावे लागतील 38,113 नेट प्रॉफिट मुळे कॅपिटल काय होतं वाढतं. या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो पहिल्यांदा. या ठिकाणी मी लिहिले 38,113. ठीक आहे. नेट प्रॉफिट मुळे कॅपिटल वाढतच म्हणजे तुमचं करंट अकाउंट सुद्धा वाढेल म्हणजे ते क्रेडिट साईडला लिहायचं आहे आपल्याला. या ठिकाणी मला लिहायचे आहेत इज इक्वल टू हे 38,113 डिवाइड बाय 2 म्हणजे आले 19,057. जर इथे सुद्धा मी तेवढेच लिहिले 19,057 तर दोघांची बेरीज 7 + 7 4 होईल. म्हणजे याचा एक्झॅक्ट आन्सर आलेला आहे 19,056.5. त्यासाठी मी इथे 19,056.5 म्हणजे 56 लिहितो आणि इकडचे 0.5 इकडे ट्रान्सफर झाले म्हणजे 19,057 रुपये झाले. ठीक आहे. त्यानंतर ऍडजस्टमेंट फिनिश. लँड अँड बिल्डिंग ट्रान्सफर केलेला आहे आपण. फर्निचर झालेला आहे. मशिनरीची किंमत किती आहे 40,000 रुपये ती सुद्धा आपण लिहिलेले आहे. गुडविल 2,000 रुपये. कुठे लिहायचं गुडविल शाबास बॅलन्स शीट मध्ये ऍसेटला गुडविलची अमाऊंट 2,000 रुपये. ठीक आहे. त्यानंतर गुडविल नंतर वेजेस झाले म्हणजे ट्रेडिंग अकाउंटला लिहायचे आहेत. जागा नाही आपल्याकडे ट्रेडिंग अकाउंट नाही. करंट अकाउंट म्हणून लिहिलेला 8% डिबेंचर याचे 8,000 रुपये दिलेले आहेत. मित्रांनो डिबेंचर बऱ्याच वेळेला डिबेंचरचं कन्फ्युजन होतं. इथे क्लिअर कट तुम्हाला अमाऊंट कोणत्या साईडला दिली ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिट साईडला. आणि मी सुरुवातीलाच सांगत असतो डेबिट साईडला जे आहेत आयदर ऍसेट ऑर एक्सपेन्स. मग डिबेंचर नावाचे हे आपली ऍसेट आहे. ऍसेट आहे म्हणजे त्यावरती जे व्याज असेल तो आपला फायदा असेल. 8,000 रुपये तुमचं डिबेंचरचं इंटरेस्ट आहे. 8,000 रुपये डिबेंचरची अमाऊंट आहे. त्यावरती तुम्हाला इंटरेस्ट मिळालंय का इथे दिसत नाही. म्हणजे हे जे 8,000 रुपये आहे त्याच्या 8% तुम्ही 1/10 म्हणजे 1 ऑक्टोबर नंतर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च 6 महिन्याचं त्याचं व्याज आउटस्टँडिंग असेल. आणि ते व्याज तुमचा इन्कम असेल का एक्सपेन्स असेल. इन्कम असेल म्हणून तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला आपण लिहिणार. पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याकडे नाही आज. मग त्याचा सेकंड इफेक्ट हे पैसे आउटस्टँडिंग आहे म्हणजे मिळणे बाकी आहे आणि दॅट्स वाय इट इज अवर ऍसेट. ही सुद्धा ऍसेट त्याचं व्याज सुद्धा ऍसेट. मी अगोदर लिहितो 8% इन्व्हेस्टमेंट इज 8% डिबेंचर्स ऍसेट साईडला 8% डिबेंचर्स 8% डिबेंचरची अमाऊंट डायरेक्ट मी लिहितो 8,000 रुपये. तुम्ही इनरला लिहून त्यामध्ये ऍड केलं तरी चालेल परंतु ते बरोबर नाही. आउटस्टँडिंग इंटरेस्ट फॉर किती महिने 6 महिने. विद्यार्थ्यांनो 8,000चे 8% 8,864 6,400 640 रुपये एका वर्षाचे तर अर्ध्या वर्षाचे 320 रुपये. ओके बघा कॅल्क्युलेशन करून 8,000 गुणिले 8 भागिले 100 गुणिले 6/12. ठीक आहे. याचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाईल.
त्यानंतर प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट, पुन्हा इन्व्हेस्टमेंट आहे 3,500. हे सुद्धा मला बॅलन्स शीट मध्ये ऍसेटलाच लिहायचं आहे. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट, प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट किती आहे अमाऊंट त्याची, 3,500 रुपये, 3,500. देन स्टॉक ऑफ पोस्टल स्टॅम्प, पोस्टाची तिकीट शिल्लक आहेत. शिल्लक आहे म्हणजे आपली ऍसेटच आहे. या ठिकाणी मी लिहितो स्टॉक ऑफ पोस्टल स्टॅम्प, पोस्टल स्टॅम्प्स, त्याची अमाऊंट होती 500 रुपीज. त्यानंतर कॅपिटल लिहिलेलं आहे. करंट अकाउंट झालं. सन्ड्री क्रेडिटर 25,000, बँक ओव्हरड्राफ्ट 10,000, दोन्ही लायबिलिटी आहेत. सन्ड्री क्रेडिटर या ठिकाणी लिहितो मी सन्ड्री क्रेडिटर, सन्ड्री क्रेडिटरची अमाऊंट 25,000. त्यानंतर काय होतं, बँक ओव्हरड्राफ्ट, शाबास, बँक ओव्हरड्राफ्ट, बँक ओव्हरड्राफ्टची अमाऊंट 10,000. ओके. त्यानंतर रिझर्व्ह फंड 5,000 आणि प्रॉव्हिडंट फंड 5,000, दोन्हीही फंड आहेत. 5,000 रुपये दोन्हीही फंड आहे. या ठिकाणी वरती लिहिलं तरी चालेल, खाली लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, मी या ठिकाणी लिहितो रिझर्व्ह फंड, रिझर्व्ह फंड हाऊ मच अमाऊंट 5,000 रुपीज, आणि प्रॉव्हिडंट फंड, प्रॉव्हिडंट फंड, प्रॉव्हिडंट फंड ऑल्सो 5,000. ओके. त्यानंतर संपलेला आहे. ट्रायल बॅलन्स संपला, ऍडजस्टमेंट सुद्धा संपल्या. आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं, ट्रेडिंग अकाउंट तर नाही, ग्रॉस प्रॉफिट काढायचं नाही, नेट प्रॉफिट ऑलरेडी दिलेला आहे. आपण करंट अकाउंटचे बॅलन्सेस करणार. या ठिकाणी पहा, मी बेरीज करतो. सनची क्रेडिट साईडची बेरीज झाली 6,000 अधिक 6,000 अधिक 1,675 अधिक 19,056, 32,731. मूनची बेरीज येते 6,000 अधिक 1,675 अधिक 19,057, 26,732. ओके. हेच अमाऊंट मी इकडे लिहितो डेबिट साइडला, इज इक्वल टू हे 32,731 आले, आणि मूनच्या कॉलम मध्ये 26,732 आले. आता या ठिकाणी मला काढायचं आहे टू बॅलन्स कॅरी डाऊन. विद्यार्थ्यांनो, इथे बॅलन्स सनचे मायनस होण्यासाठी काहीही नाही, म्हणजे ही अमाऊंट ऍज इट इज जाणार 32,731, आणि या ठिकाणी किती येतील, या 26,732 मधून मायनस होतील 4,000 रुपये, म्हणजे 22,732. आता हे 32,731 जे आहे ते मला, हा कोणता बॅलन्स आला, करंट अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स आला, आणि क्रेडिट बॅलन्स आर ऑलवेज इन्कम और लायबिलिटी, म्हणून आपण इथं लायबिलिटी साइडला लिहितो आहोत. काय लिहितोय आहोत, पार्टनर्स करंट अकाउंट, पार्टनर्स करंट अकाउंट. त्यामध्ये पहिला पार्टनर आपला सन आणि दुसरा पार्टनर मून. सनची अमाऊंट किती आली होती आपली, 32,732, 32,731, 32,731. परत एकदा पाहूया, 32,731 आणि 22,732, 22,732. विद्यार्थ्यांनो, करंट अकाउंटची मी बेरीज करतो. करंट अकाउंटची बेरीज किती येते पहा, इज इक्वल टू 32,731 अधिक 22,732, 55,463 रुपये. हे 32 आणि 22 हे आन्सर दिलेले आहे. 32,731, 22,732 हे आन्सर आलेले आहेत पहा आपले. ठीक आहे, क्वेश्चन मध्ये जे आहेत ते. आता या ठिकाणी आपण करूया बॅलन्स शीट. बॅलन्स शीट पूर्ण व्ह्यू दिसतो आहे तुम्हाला. बॅलन्स शीटची प्रथम आपण ऍसेट साइडची बेरीज करूया. ऍसेट साइडला 36,000 आहेत, प्लस 17,100 प्लस 39,100 प्लस 2,000 प्लस 60,743 प्लस 1,000 प्लस 8,000 प्लस 320 प्लस 3,500 प्लस 500. या ठिकाणी आले 1,68,300, सॉरी 263. ओके. लायबिलिटी साइड पाहूया आपण. लायबिलिटी साइडला काय काय येते पाहूया.
67,000 प्लस 55,463 जे काय आहे 5,000 अधिक 5,000 अधिक 800 अधिक 25,000 अधिक 10,000 1,68,263. ओके विद्यार्थ्यांनो, वेळोवेळी सर्व प्रॉब्लेम तुम्हाला यूट्यूबवर अवेलेबल होतील. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांना. ओके, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि या ठिकाणी तुम्हाला जे माझे मागील व्हिडिओचे थंबनेल्स दिसत आहेत ते सुद्धा अवश्य पहा. ओके, थँक्यू.